शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र. शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दरसल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या मूर्तीला हार देखील घालता. मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली? शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ म्हणजे मध्ययुगाचा काळ. त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असे. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी स्वतःच्याच चैलविलासात मग्न असत. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटींबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहे. त्यांच्या बरोबर शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहिल्यानगरचा म्हणजे अहमदनगरचा होता. निजामशाह आणि विजापूरच्या आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलम करीत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होत. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात प्रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हते. उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादींचा वतनदारी होती. पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम फक्त वतनदारावर, जहांगीरावर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपापसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत होते. या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंधधुंदी माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले होते. भांडखोर वतनदाराने त्यांनी वठणीवर आणली. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाने हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. हे स्वराज्य सर्व जातींच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. तर ते आपण बघूया पुढील. मित्रांनो, आपण आता जे सगळं ऐकलं ते होतं शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र. तर आपण असेच शिवाजी महाराजांच्या आत्मचरित्रावर खूप सारे व्हिडिओ बनवणार आहे. ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी काय वाटतं ते पण कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.